नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात 2100 रुपयाबाबत अखेर गुड न्यूज आली आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजे कालच्या प्रजासत्ताक दिनी शिंदेची ही मोठी घोषणा आहे व एकूणच लाडक्या बहिणींना हा दिलासा मिळालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रजासत्ताक दिनी शिंदेची मोठी घोषणा काय आहे व लाडक्या बहिणींना ही गुड न्यूज काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना 2100 रुपयांबाबत अखेर गुड न्यूज आलीच. प्रजासत्ताक दिनी शिंदेची मोठी घोषणा, लाडक्या बहिणींना दिलासा. बघा अपडेट काय सांगतोय. एकूणच ज्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे अशा कुटुंबातील महिलांना सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना या ठिकाणी सुरू केली आहे. आणि याच योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपयाचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येतात. ही जी योजना आहे ही योजना लाडकी बहीण योजना महिला वर्गांमध्ये चांगलीच या ठिकाणी लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी या योजनेची घोषणा जी आहे ती घोषणा आपल्या राज्य सरकाराकडून करण्यात आली होती. आणि याच योजनेचा महायुतीला मोठा फायदा निवडणुकीच्या काळामध्ये झालेला आहे. त्यामुळेच राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार हे स्पष्ट बहुमतानं सत्तेत आलेलं आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. दरम्यानच जर आमची सत्ता आली तर आम्ही या योजनेच्या म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीमध्ये वाढ करू आणि लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाऐवजी 2100 रुपये देऊ असं देखील आश्वासन ते या ठिकाणी त्यावेळी महायुतीमधील काही नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र आता राज्यात सरकार येऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे तरी देखील या सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे सन्मान निधीत कधी वाढ होणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचे या ठिकाणी लक्ष लागून आलेलं आहे. आता या संदर्भातच एक मोठी बातमी, एक मोठी अपडेट समोर आली आहे. आपल्या सातारा या जिल्ह्यामध्ये बोलताना महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. बघा नेमकं काय म्हणाले शिंदे साहेब. आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय आणि गेल्या 2.5 वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे आणि मी 2.5 वर्षात 2.5 तास शांत झोपलो नसेल, कारण लाडक्या बहिणींनी ठरवलं होतं की आपल्या लाडक्या भावाला निवडून आणायचं आणि याच योजनेसाठी वर्षाला 45,000 कोटी रुपयाचा खर्च होता. भल्यांची हिंमत झाली नाही. ज्यांनी या योजनेत खोडा घातला त्यांना लाडक्या बहिणीने 232 नंबरचा जोडा दाखवला. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात 232 जागा ज्या आहेत ते महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. 1,500 रुपये लाडक्या बहिणींना देतो, त्यांच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे. दरम्यानच 1,500 रुपयाचे 2100 रुपये योग्य वेळी करणार हा शब्द जो आहे तो लाडक्या बहिणींना दिलेला आहे, तो देखील आम्ही पाळणार आहोत. मी जे बोलतो ते करून दाखवतो अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलेला आहे. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 2100 रुपयासंदर्भात आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी साताऱ्यामध्ये प्रचाराच्या शुभारंभादरम्यान लाडक्या बहिणींना शब्द दिलेला आहे की एकूणच 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहे. एकूणच अशा ठिकाणी या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी लाडकी बहीण योजना आहे लेटेस्ट अपडेट म्हणजे 2100 रुपयाबाबत अखेर गुड न्यूज आलेली आहे. प्रजासत्ताक दिनी एकनाथ शिंदे साहेबांची ही मोठी घोषणा आहे आणि एकीकडे लाडक्या बहिणींना हा मोठा दिलासा मिळालेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.